नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। हिंद टर्मिनल प्रकल्पाची मुजोरी वाढली, स्थानिकांना रोजगार मागणाऱ्या सरपंचाला खेचले न्यायालयात। महाराष्ट्र राज्यात उभारल्या जाणाऱ्या उद्योगातील नोकरी स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य दिले पाहिजे असे शासनाचे धोरण आहे। आजही राज्यातील उद्योगात भूमिपुत्रांना 80% प्राधान्य दिले जाते अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार आपल्या भाषणातून व्यक्त केली आहे। परंतु देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या चिरनेर परिसरातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मागण्यासाठी जाणाऱ्या चिरनेर गावातील सरपंच भास्कर मोकल तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी, शेतकरी यांना हिंद टर्मिनल प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने चक्क न्यायालयात खेचण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे हिंद टर्मिनलच्या हम करो सो कायद्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। चिरनेर गावचे सरपंच भास्कर मोकल यांनी माहिती देताना सांगितले की चिरनेर गाव परिसरातील भूमिपुत्रांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिश सरकार विरोधात लढा उभारला होता। त्यावेळी 8 भूमिपुत्रांना वीरमरण प्राप्त झाले तर अनेक जण जखमी झाले होते। अशा हुतात्म्यांच्या भूमीत JNPA बंदरातून देश परदेशात आयात निर्यात करणारा हिंद टर्मिनल हा महत्त्वाचा प्रकल्प उभा राहत असल्याने चिरनेर व कळंबुसरे ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीने प्रकल्पाच्या उभारणीसाठी योगदान देण्याचे काम केले। यावेळी हिंद टर्मिनलचे व्यवस्थापन उपाध्यक्ष कॅप्टन निखिल जोशी यांनी चिरनेर कळंबुसरे ग्रामपंचायत हद्दीतील शेतकरी स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन वारंवार आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्या माध्यमातून दिले। मात्र हिंद टर्मिनल प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर हिंद टर्मिनल व्यवस्थापनाने चिरनेर कळंबुसरे ग्रामपंचायत हद्दीतील शेतकरी व स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत सामावून न घेता त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत इतर भागातील परप्रांतीय नागरिकांना रोजगार व प्रकल्पातील कामे उपलब्ध करून देण्याचे काम केले। एकंदरीत महाराष्ट्र राज्यात उभारल्या जाणाऱ्या प्रत्येक उद्योगातील नोकरीत स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य दिले पाहिजे असे शासनाचे धोरण असल्याने चिरनेर ग्रामपंचायत प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना चिरनेर कळंबुसरे तसेच विविध पक्षातील पदाधिकारी यांनी स्थानिकांच्या न्याय हक्कासाठी शांततेच्या मार्गाने मंगळवार दिनांक 10 मार्च रोजी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता। या संदर्भात पोलीस यंत्रणेने कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी स्थानिक सरपंच, स्थानिक शेतकरी, विविध पक्षांचे पदाधिकारी व हिंद टर्मिनल यांच्या समवेत बैठकीचे आयोजन सोमवार दिनांक 9 मार्च रोजी करण्याचा प्रयत्न केला। मात्र हिंद टर्मिनल प्रकल्पाने सर्वांना फाट्यावर मारत चक्क चिरनेर गावचे सरपंच भास्कर मोकल, शिवसेना उभाटा गटाचे तालुका प्रमुख संतोष ठाकूर, शेकापचे सरचिटणीस सुरेश पाटील, काँग्रेस पक्षाचे अलंकार परदेशी, भाजपचे सुशांत पाटील, कळंबुसरे येथील सामाजिक कार्यकर्ते विक्रांत उर्फ विकी पाटील, प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना उपाध्यक्ष हिराजी ठाकूर यांना नोटिसा बजावत न्यायालयात खेचण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे हिंद टर्मिनलच्या हम करो सो कायद्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। या संदर्भात हिंद टर्मिनल प्रकल्पाचे व्यवस्थापन उपाध्यक्ष कॅप्टन निखिल जोशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर, उरण।